आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात जर पॉवरफुल भाजपचा कोणी नेता असेल गडकरी असताना सुद्धा तर ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस आहे। आणि त्यांच्या बाबतीत आणखी एक निगेटिव्ह गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे की एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्षाच्या बाहेर गेले, विनोद तावडे साइडलाईन झाले, पंकजा मुंडे यांनी सुद्धा अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली। आता अलीकडच्या काळात त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली आणि पूनम महाजन यांचं तिकीट सुद्धा त्यांना राखता आलं नाही। यामागे देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचं पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं आहे। पण असं सगळं असताना सुद्धा एक प्रभावी नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं। जोपर्यंत संघाचं पाठबळ आहे, नरेंद्र मोदी यांचं पाठबळ आहे, त्यांचा विश्वास हा फडणवीस कायम ठेवतात, तोपर्यंत फडणवीसांचं कुणीही वाईट करू शकत नाही किंवा त्यांना कुणीही प्रखर विरोध करू शकत नाही। पण जर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जर त्यांना दिल्लीत आणलं गेलं आणि राष्ट्रीय पद जर दिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणीही इतका पॉवरफुल नेता नाही ज्याची पकड संघटनेवर आहे, ज्याला मोठ्या प्रमाणात पक्षाचे नेते फॉलो करत असतात, त्यांच्या अवतीभोवती असतात, अनेक नेत्यांचा सागर बंगल्यावरती राबताही असतो। त्यामुळे असं कोणतं नेतृत्व पुढे आणलं जाईल राज्यात ज्यामुळे विधानसभेची निवडणूक जिंकता येईल हा सुद्धा एक पेच भाजप नेत्यांसमोर आहे। त्यात विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस यांना महाराष्ट्रात आणावं का, जेणेकरून मराठा आरक्षणामध्ये भाजपला बॅकफूट जावं लागलं होतं। आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वालाही तडे गेले होते, भाजपलाही मोठा फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसला होता। हा सगळा जर विचार केला तर एक विनोद तावडे यांचं नाव सुद्धा भाजप समोर आहे, पण भाजप त्यांना केंद्रातनं महाराष्ट्रात आणण्यासाठी किती उत्सुक आहे आणि तावडे स्वतः किती उत्सुक आहे याबाबत कायम संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाल्याचं अनेक बातम्यांवरून आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आहे त्या परिस्थितीत त्या लोकांना आपल्या पदावर ठेवावं आणि मग विधानसभेची निवडणूक एकदा पार पडली की मग आपण काही निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मतं सुद्धा भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर मांडली जातात। स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा केंद्रामध्ये आता जाण्यासाठी अजिबात उत्सुक नाही, त्यांना या राज्याचं पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे। आणि असं असताना महाराष्ट्रामध्ये ती जी काही त्यांची ऍक्सेप्टेबिलिटी आहे, त्यांचं काम आहे, पक्ष संघटनेमध्ये त्यांचं महत्व आहे, ते पाहता फडणवीसांना सुद्धा नवी दिल्लीमध्ये जायचं नाही आहे। नवी दिल्लीमध्ये न जाता महाराष्ट्रात सक्रिय राहायचं, विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढायची आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री होता येतं का याचा प्रयत्न करायचा, असं सगळं साधारणतः राजकीय वातावरण भाजपमध्ये आपल्याला आणि फडणवीसांच्या बाबतीत दिसतं। दुसरीकडे सूत्रांची अशी माहिती की 40 जरी आमदार निवडून आले शिवसेनेचे शिंदे गटाचे तरी सुद्धा पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद महायुतीची सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडेच हे पद ठेवावं अशी ही एक सूत्रांची माहिती येते आणि तसा शब्द शिंदेना दिल्याचं सांगण्यातही येते।